नमस्कार मित्रांनो, आज आपण अवेअरनेस या विषयाबद्दल बोलूया. अवेअरनेस आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचा आहे? अवेअरनेस म्हणजे काय, की एखादं कार्य करताना आपण जागरूक होऊन करणे. आपण पाहतोच नेहमी लहानपणापासून आपण सगळ्यांना माहीत असतं, की आपल्याला सगळं आपले वाडवडील किंवा मोठे किंवा शिक्षक, टीचर्स आपल्याला बोलतात, की लक्ष देऊन अभ्यास कर किंवा लक्ष देऊन काम कर किंवा हे काम करताना लक्ष दे. आता लक्ष दे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? लक्ष देऊन करणे म्हणजे काय करणे? ठीक आहे, आता एखादं काम लक्ष देऊन करणे किंवा आपल्या लाईफमध्ये अवेअरनेस असणं का महत्त्वाचं आहे? मुळात अवेअरनेसमुळे आपल्या लाईफमध्ये परफेक्शन येतं आणि सक्सेस मिळते 101%. पण मग मुळात अवेअरनेस कसा आणला पाहिजे आणि अवेअरनेस म्हणजे काय? अवेअरनेस म्हणजे काय होतं माहिती आहे का? एखादं काम जागरूकपणे करणं. तर फॉर एक्झाम्पल, आता आपण समजा काय लिहितोय किंवा काय वाचतोय, तर लिहिताना आपण लिहिलंच गेलं पाहिजे. आपलं लक्ष इकडे-तिकडे नको आहे. आपण वाचताना वाचलंच गेलं पाहिजे, इकडे-तिकडे आपलं लक्ष नको आहे. किंवा आपण जेवतोय, राईट? तर जेवताना तो घास आपण आपल्या पाची बोटांनी कसा उचलतोय, चपातीमध्ये भाजी कशी घेतोय आणि ती खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये तो घास कमीत कमी 30-32 वेळा चावून खाणे, ही प्रक्रिया. परत त्याच्यामध्ये तुम्हाला चव फील होणे, हे सगळं फील करता आलं पाहिजे. तुमची लाळ, तुमचा घास, याला बोलतात अवेअरनेस. आता याच्यामध्ये काय होतं ना, अवेअरनेसपणे एखादं कार्य केल्यामुळे ते आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अवेअरनेसपणे जेवताय, तर जेवताना ते अन्न जे आहे ना, ते तुम्हाला अंगी लागणार आहे. ठीक आहे? याला बोलतात अवेअरनेसपणे जेवणे. तसंच एखाद्या जीवनामध्ये कार्य करताना अवेअरनेसपणे करा. अवेअरनेसपणे म्हणजे तुमच्या कार्याच्या प्रती तुम्ही सचेत व्हा. तुम्ही लक्ष द्या, की मी काय करतोय हे मला माहीत पाहिजे. माझं हे केल्याने समोरच्याचं नुकसान तर होत नाही आहे ना? किंवा फक्त माझा फायदा तर होणार आहे का? किंवा माझा फायदा होऊन समोरच्याचं नुकसान होणार आहे की नाही होणार आहे? हे सगळं लक्षात असलं पाहिजे. म्हणजे तुमचं लक्ष चेत चेत चेतन राहून एखादं काम करणे, अवेअरनेस, लक्ष देऊन करणे. मग त्याच्यामुळे काय होणार आहे ना, की तुम्ही जे कार्य करताय त्याच्यामुळे जर समोरच्याचं नुकसान होणार नाही आहे, तर तुमच्या जीवनामध्ये काही बरं वाईट घडणार आहे. त्याच्याविषयी पण तुम्ही जागरूक होऊ शकता. आता एखाद्या कामाचा रिझल्ट आपल्याला कधी-कधी चांगला येतो, पण आपल्या झालेल्या कामामुळे कोणाचं तरी नुकसान झालेलं असतं, कळत किंवा नकळत आपल्याकडून, राईट? तर त्यामुळे काय होतं ना, की भविष्यामध्ये जीवनात आपल्याला पुढे काही खड्डे येतात, काही ठेचा लागतात, की आपल्यामुळे चुकून समोरच्या पर्सनचं हे नुकसान झालं आहे किंवा याला हा मार बसलेला आहे. ठीक आहे ना? हे आपल्याला लक्षात नसतं. का लक्षात नसतं? कारण आपण आपलं कार्य करताना आपण लक्ष देऊन केलेलंच नसतं. आपण 100% अवेअरनेसपणे, जागरूकपणे एखादं कार्य केलं ना, तर आपल्याला लक्षात येतं, की माझ्या ह्या कामामुळे कोणाला त्रास होतोय का? कोणाला त्रास होत नाही आहे? ह्याचे इफेक्ट्स किंवा साईड इफेक्ट्स काय आहेत का? बेनिफिट्स आहेत की लॉस आहे? ठीक आहे. कोणी सांगितलं आहे म्हणून एक मशीनसारखं नुसतं काम करायचं नाही आहे, तर 100% लक्ष देऊन करायचं आहे. त्याच्यामुळे जीवनात होणारे प्रॉब्लेम्स किंवा जीवनात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. तुमचं कार्य सक्सेसफुली होईल. इवन गीतेमध्ये पण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, की हे पाळ, एखादे कार्य करताना तू जागरूकपणे कर. जागरूकपणे म्हणजे काय माहिती आहे का? त्यावेळी ते कार्य करताना तू त्या कार्यामध्ये उतर आणि दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस. फक्त त्या कार्याविषयी विचार कर. आणि त्याच्यामध्ये मुळात होणार काय आहे ना, की आध्यात्मिकली पाहता आणि सायंटिफिकली पाहता ते कार्य करताना आपण काय करतो माहिती आहे का? दुसऱ्या कोणत्या गोष्टींचा विचार करत नाही, की आता याच्यातून मला काही लाभ होणार आहे की हानी होणार आहे. त्यावेळी त्या कार्यामध्ये आपण गुंतल्यामुळे काय होतं ना, की इनडायरेक्टली त्या कार्याविषयी, हे कार्य मी करतोय ना, ही भावना आपल्या मनात नसते. लक्षात आलं का? हे कार्य मी करतोय ही भावना आपल्या मनात नसते. त्याच्यामध्ये काय होतं, की आपला इगो वगैरे असतो, की हे कार्य मी करतो आणि उद्या सफल झालं तर हे कार्य मी केलं म्हणून मी सफल झालो. असे थॉट्स येतात. त्यामुळे नवीन कर्म जनरेट होतात, राईट? पण आपल्याला काय करायचं आहे ना, 100% त्या कामामध्ये उतरून त्या कामामध्ये लक्ष देऊन एखादं कार्य करायचं आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, की हे कार्य जागरूकपणे आणि त्या कामामध्ये उतरून ते कार्य केल्यामुळे काय होणार ना, की तुम्ही कर्मबंधनामध्ये अडकणार नाही. म्हणजे मुळात काय होणार आहे, ते कार्य तुम्ही केलं आहे याची चेतना किंवा याचं भान तुमच्या शरीराला किंवा तुमच्या आत्म्याला राहणार नाही आहे. त्यामुळे हे निष्काम कर्म होईल. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं, की पाळत निष्काम कर्म कर. तू एखादं कार्य करतोय किंवा तुझ्या केल्याने काही होणार आहे असं समजू नकोस. निष्काम कर. तर त्याचं डेफिनेशनच हे आहे मुळात, की एखादं काम करताना तुम्ही इकड-तिकडचा विचार करू नका. फक्त ते कार्य करा. त्याचा प्लस मायनस पॉईंटचाही विचार करू नका. फक्त मला समजा हे काम करायचं आहे किंवा हे काम मला दिलं आहे माझ्या गुरूंनी आणि मला करायचं आहे, तर ते कार्य करा. त्याच्याविषयी कोणतीही भावना, चांगली वाईट, चुकीची अयोग्य, योग्य, अशी कोणतीच ठेवू नका. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली निष्काम कर्म होईल. तुमच्या बॉडीला, तुमच्या चेतनेला, तुमच्या आत्म्याला, तुमच्या ब्रेन सेल्सला लक्षात नाही राहणार, की मी ते करतोय.
कारण आपण लक्ष देऊन करतो म्हणजेच मुळात आपण शून्यामध्ये उतरून ते कार्य करत असतो. लक्षात आलं का? एकदम शून्यामध्ये उतरून ते कार्य करत असतो. त्यामुळे आपल्या चेतन अवस्थेला ना आत्म्याला त्या क्षणी ते माहीत असतं की मी कार्य करतोय, पण आपल्या चेतन अवस्थेमध्ये ते रेकॉर्ड होत नाही. कारण तुमची जी इगो, अहंकार, बुद्धी हे जे काही फॅट्स आहेत आपल्या शरीराभोवती असतात किंवा आपल्या आत्म्याभोवती असतात, त्यावेळेला ते अवेअर नसतात की हे कार्य मी करतोय म्हणून. ठीक आहे. जर त्यांना लक्षात आलं, आत्म्याला लक्षात आलं किंवा तुमच्या बुद्धीला, तुमच्या इगो, तुमच्या अहंकाराला लक्षात आलं की हे कार्य बाबा मी करतोय आणि माझ्या केल्याने हे बरं किंवा वाईट होणार आहे, तेव्हा तुमच्या आत्म्याबरोबर ती लहर जमा होणार की जन्मोजन्मी की हे कार्य मी केलेलं आहे. मग याचं क्रेडिट किंवा बेनिफिट किंवा लॉस हा तुम्ही तुमच्याबरोबर जोडणार आहे. पण तुम्ही 100% लक्ष देता म्हणजे मुळात काय होतं ना, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतता आणि तुम्ही शून्य होऊन जाता, शून्यतेला प्राप्त होता. आणि शून्यतेला प्राप्त होणं म्हणजे ईश्वरामध्ये विलीन होणार काय. मग त्यावेळी ना ते काम तुमच्या हातून घडलंय असं तुमच्या आत्म्यालाही वाटत नाही आणि असं युनिवर्समध्ये रेकॉर्ड पण होत नाही की हे काम तुम्ही तुमच्या आत्म्याने केलेलं आहे. हे ईश्वराचं कार्य आहे आणि ईश्वरानेच घडवून आणलंय असं रेकॉर्ड होतं. नेहमी लक्षात घ्या, झाडांची सुकलेली पानं खाली पडण्याआधी तुम्हाला झाडाला हलवायची गरज नाही आहे. लक्षात आलं का? हवेची एखादी झुळूक आली तरी ते पान पडणार आहे आणि जरी हवा नाही आली तरी ते पान सुकल्यानंतर गळून ऑटोमॅटिक पडणार आहे. तर हे कोणी केलं आहे? हे नेचर, हे निसर्गाने केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला घरातून उठून येऊन ते झाड हलवायची गरज आहे का? किंवा पंखा लावून हलवायची गरज आहे का? किंवा वारा यायची आणि वाट बघत बसायची गरज आहे का? नाही आहे. ठीक आहे. वारा आला नाही किंवा तुम्ही हलवलं नाही तरी ते झाडाचं सुकलेलं पान गळून पडणार आहे. म्हणजे काय? हे नॅचरल प्रोसेस होते, राईट. तर तेच तुम्हाला नॅचरल प्रोसेसमध्ये उतरायचं आहे की एखादं कार्य करताना अवेअरनेसने करा. त्यामध्ये तुम्ही शून्यतेत उतराल. शून्यतेत उतरल्यानंतर काय होणार ना की तुम्ही महादेवांसारखे होणार की ध्यान अवस्थेमध्ये चाल. जगात काय चाललंय काय नाही चाललंय माहीत नाही, पण तुमच्या फक्त तिसऱ्या डोळ्याला माहिती आहे आणि तिसरा डोळा म्हणजे परमात्मा आहे. हे लक्षात घ्या. शून्यतेमुळे तुमच्या आत्म्याला, तुमच्या अहंकाराला कुठेच माहीत पडणार नाही की हे कार्य मी केलं आहे आणि त्याचं प्लस बेनिफिट लॉस याच्यावर तुमचं वही खातं जोडलं जाणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला त्याचा फायदा नुकसान तर होणार आहे, पण ते तुम्हाला जाणवणार नाही आहे. त्यामुळे ते निष्काम कर्ममध्ये येणार आहे आणि श्रीकृष्णाने तुम्हाला निष्काम कर्म करायला सांगितलेलं आहे आणि आपण प्रत्येक मानवाने निष्काम कर्मच केले पाहिजेत. त्याच्यामुळे नवीन कर्म क्रिएट होणार नाही. नवीन कर्म क्रिएट होण्यासाठी जी मदत लागते ती मदतच मुळात होणार नाही. लक्षात आलं का? आणि पुन्हा नवीन जन्म घेण्याची जी सिलसिला आहे, जी साखळी आहे, ती कुठे ना कुठे तुम्ही ब्रेक करताय. त्यामुळे जीवनामध्ये कोणतंही कार्य करताना अवेअरनेसपणे कार्य करा आणि हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. याच्यातून अवेअरनेसमुळे काय होणार आहे, तुमच्या हातून घडणारी पाप कर्म हेही कमी होणार आणि जे चांगली कामं करतात, इव्हन चांगली कामं, त्याचं पण तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही आहे. कारण पाप केल्यामुळेही तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल हिशोब चुकता करण्याआधी. आणि पुण्य केल्याचे तुमच्या हातून काही चांगलं काम घडलं, पुण्यास्तात, तर पुण्याचं काम फळ घेण्यासाठीही तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. लक्षात आलं का? ज्या प्रकारे चुकीचे काम करून तुम्ही नर्क भोगता जिवंतपणी आणि चांगलं काम केल्यामुळे सुख भोगता जिवंतपणी, तेच स्वर्ग आणि नरक आहे. आलं का लक्षात? पण त्यासाठी दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेऊनच ते सॉर्ट आउट होतं. आणि निष्काम कर्म जर तुमच्या हातून घडला, लक्षात घ्या, निष्काम कर्म म्हणजे तुम्ही केलंच नाही आहे ही भावना ईश्वराला समर्पण केलं ना, तर तुमचा पुढचा जन्म होणार नाही आणि तो न होणं गरजेचं आहे. कारण आपण मोक्ष प्राप्तीसाठीच पृथ्वीवर आलेलो आहोत. मनुष्य जन्म मुळातच आपल्याला फ्री विल त्यासाठी मिळालेला आहे. आपण जनावरांसाठी सारखं वागून चालणार नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओचा पर्पज हेच आहे की मनुष्यामध्ये, आपल्यामध्ये अवेअरनेस असणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट करा पण अवेअरनेसने करा. सुरुवातीला समजणार नाही तुम्ही काय करताय, हळूहळू तुम्हाला सवय होईल आणि सवय झाल्यानंतर ते तुम्हाला चांगलं वाटेल. त्यामुळे तुमच्या चेतना, तुमची मनाची शुद्धता ऑटोमॅटिक व्हायला लागेल. तुमच्यातला इगो, अहंकार ऑटोमॅटिक कमी होणार आहे. लक्षात आलं का? आणि मग तुम्ही ईश्वर प्राप्तीसाठी एलिजिबल होत आहे. जवळजवळ मोक्ष प्राप्तीसाठी एलिजिबल होत आहे. कारण तुमचं नवीन कर्म बंधत नाही आहे. लक्षात आलं? आणि जुन्या कर्मांची आठवण तुमच्या चेतनेला, तुमच्या चित्त शरीराला, चित्त मनाला राहणार नाही. ठीक आहे? तर नेहमी लक्षात घ्या, अवेअरनेसपणे कार्य करा. अवेअरनेसच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवू शकतो. जागरूकता, अवेअरनेसपणा हे नेहमी गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. ठीक आहे? तर हे नेहमी लक्षात घ्या. सुखी राहा.